भजन सम्राट श्री बाबा संदीपान गोजितो व संगीत विशारद संगीत अलंकार श्री बाबा पुरुषोत्तमजी महाराज कोठोळे हॅलो
देवा आपुलिये करी देवा आपुलिये करी माझे झाले माझे झाले Thank you.
माझे झाले गया उलगडा. पिंड पदावरी दिला पोलिये करी माझे झाले गयावर जग पितले पितरांचे केले कर्मांतर बोंब मारली हरिहार माझे झाले गयावर जग पितले पितरांचे तुका म्हणे माझे
माझे झाले गयावर जग, पिटले पितरांचे रोम. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदावम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानाम्. तरुण तुलसीमाला क्रंजनं कन्यनेत्रम्, सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विवेकाने जाणे सुगठित समाजाची कविले, महासिद्धांताचे हृदय शिखर दिले. रसोत्तर करविला श्री भागवत करू, तया ज्ञानी शांती विमलवतीने वंदन करो. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रय जननी देवाची. प्रणव पवन कुमार खल बल पावक ज्ञान घन, जासुदय अगार बसही राम सचापद. लोकाभिरामं गधीरं, राजीवनेत्रं रघुवं शनातं, कारुण्यरूपं करुणाकलितं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमामि शमीशान निर्वाणरूपं, विभुम्यात्मकं ब्रह्मवेदस्वरूपं, निजं निर्गुणं निर्विकल्पं निरेहं, निराकाशमाकाशवासं भजेऽहं. निराकारमूलं तुरीयं, निराजनमोदितमीशं दिनेशं, करालं महाकालकालं कृपालं, गुणागार संसारपारं नतोऽहं. तुषाराद्रि संकाशगौरं कवीरं, मनोभूतकोटिप्रभास्री शरीरं, सुरमौलिकल्लोलिचारुगेन्द्रा, रसद्वादरालिन्दुकण्ठे भुजगेन्द्रा, जलत्कुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयाळं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयाळं. त्यांची चरणा माझे दंडवत, ज्यांचे धनवित्त पांडुरंग, तेथे माझा जीव पावला विसावा. मनोनी हवा भरलो श्री विठ्ठल. पिंड पदावरी दिला अपुल्य करी, माझे झाले गया वर्षान फिटले पितरांचे रोम. प्राप्त प्रसंगाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवान पंढरीनाथाच्या सेवेसाठी आणि भक्ती स्मरणासाठी रामभक्त हनुमंतराय यांच्या या पावन पवित्र अशा दरबारामध्ये गायलेला प्रस्तुत केलेला अभंग जगतवंद्य जगत मान्य जगद्गुरु
संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. श्री तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपलं मनोगत आणि व्यक्त करत आहे. कदाचित या मनोगतामध्ये ज्यासाठी हा मानवी देह मिळालेला आहे, शास्त्र कळत नको, हा मानवी देह ज्या अनुषंगाने मिळणं आणि प्राप्त होणं आवश्यक आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्या पण कोणतीही गोष्ट मिळणं जितकं आवश्यक आहे ती कशासाठी मिळाली हे यतंभूत पालन करणं आणि त्या पद्धतीने जगणं, नवे नवे ते करून दाखविणं महत्वाचं आहे. नाहीतर उगेच धावला जाणं महत्वाचं नाहीये, चलत गेला, पण ज्यासाठी गेला होता ते जर काम करून नाही आला तर ते जाणं निरर्थक आहे. त्यापेक्षा इथं आराम या मंडपामध्ये सुस्त झोपला असता तर आराम तरी झाला असता. म्हणून थोडासा देखो ही जन्मी मृत्यूची येरझार करत असताना मानवी देहावर आल्यानंतर यतंभूत आणि यथार्थ कर्तव्याची परिपूर्णता करणं हे मानवी कर्तव्य आहे. नवे नवे हा जन्माचा उद्देश आहे. मानवी देहाचा हा उद्देश आहे आणि या उद्देशाची पूर्तता करत असताना तुकोबाराजी आपलं मनोगत व्यक्त करतात. ते मनोगत व्यक्त करत असताना मी यासाठी साधन काय वापरलं आणि अर्थातच ज्यासाठी आलो ते काम पूर्ण झाल्यामुळे कृतार्थ भाव आणि मनामध्ये मोठा परम आनंद आहे याचा असताना प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन तुकोबाराय करत आहे. आपण संकल्पित आणि प्राप्त वेळेमध्ये त्याचा आपण यथाबुद्धी यथा अवकाश आपण सर्व मिळून त्याचा असताना चिंतन आणि मनन करणार आहोत. मी एकटा म्हणून म्हणत नाही, कीर्तने एकट्याचं नसतं, कीर्तने सर्वांचं असतं. म्हणून आपण सर्वजण मिळून त्याचा विचार करूया. पण त्या अगोदर निमित्त आपण सर्वांचं असताना सर्वश्रुत आहेच, पण तरी सुद्धा या गादीवरून श्रुत करणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्या गावचे असणारे ज्येष्ठ नागरिक परम वैष्णव यांचे की असताना उदंड अशा प्रकारचं ज्यांना अवश्य लाभल्या गेलं, पारमार्थिक साधना, पारमार्थिक जीवन आणि जीवनापर्यंत त्यांनी असताना पूर्णपणे दीर्घ आयुष्यामध्ये ती साधना ज्यांना मिळाली, खरं म्हणजे काय आहे, उत्तम पद्धतीचं दीर्घ आयुष्य लाभणं आणि उत्तम मार्गाने ते जगणं हे खरं तर मानवी देहाचं भाग्य आहे. ते ज्यांना सर्व काही लाभलं असे ज्या आबांचे असणारे परमस्नेही आबांचे वडील, त्यांचे सर्व 4 बंधू यांचे असणारे पिता वैकुंठवासी इंद्रमोहन भीमराव चव्हाण यांचे असणारे आज 13वीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तसं त्यांच्या निमित्ताने 2 दिवसाचं संकीर्तनाचं आणि हरिभजनाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यातला आजचा दिवस 13वीचा हा महत्वपूर्ण दिवस आहे. ज्या काही मरणोपरांत केल्या जाणाऱ्या क्रिया आहेत त्यामध्ये सर्वात महत्व हे 13वीला जशी क्रियाविधी आणि 13वी बरं का, आणि त्यानंतर वर्षस्थान. खरं म्हणजे मी आवड नाही म्हणलो होतं की तुम्ही जर इथून पलीकडे जर गेला, कुठे एकदा सिंधपणाच्या पलीकडे गेलात आणि इकडे वांद्राच्या पलीकडे गेलात आणि इकडे तुम्ही एकदा परळी वैजनाथच्या पुढे गेलात आणि इकडे आपलं घाटस्वामीच्या पलीकडे जर गेलात तर तिकडे विशेष महत्व 13वीला दिल्या जातं. काय तोरमानच करेल का बघा तुमच्या तिकडं 13वी गंगापूर्णाचा काही डोक्यात नसतो. सिंधपणाच्या पलीकडे जर गेलात आणि गंगा पूजेबाबत 2-3 पोळ्या करतात, दही नैवेद्य दाखवतात, देवपूजा करून खात्यात झालं गंगा. विशेष करून का तर 13वी ही जी आहे ना ही श्राद्ध कर्मामध्ये ही महत्वपूर्ण आणि तिथी आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने आज या नामाची साधना, नामाचं चिंतन त्यांचा असताना समग्र जो परिवार आहे त्यांचे पण चिरंजीव ज्याला आपण संत म्हणत असतो, श्री नारायण इंद्रमोहन चव्हाण, श्री नाथाराम इंद्रमोहन चव्हाण, तालिबान इंद्रमोहन चव्हाण
आणि संजू आबा यांच्या असणाऱ्या माध्यमामधून आणि समग्र त्यांचा परिवार, चव्हाण परिवार यांच्या माध्यमामधून या असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. खरं म्हणजे भाग्यवान होते बाबा. आज पिता छत्र, जे पित्याचं जे छत्र आहे त्यांच्या जीवनात निघून गेलेलं आहे. पिता बाबांनी पित्याची उंची आपल्याला मोजता येणार नाही आणि पित्याचं आपल्या जीवनातलं आपल्याला महत्व सांगण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर जीवन निघून जाईल, पण ते महत्व कधी संपणार हे लक्षात ठेवा. मी तर म्हणेल प्रत्येक पिता, आज मी तुम्हाला प्रश्न करणार आहे. मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही आतापर्यंत झटत आलात ते स्वतःसाठी का तुमच्या मुलासाठी? इमानदारीनं उत्तर द्या. लग्न झाल्यापासून, मुलगा झाल्यापासून ऐकते ना उत्तर तुम्ही. काय माझं बंद पडलं नाही कीर्तन करायला? बरोबर. सर्वात चिंता कोणाची आहे? मुलाची. सर्वात उमेद आणि सर्वांकडून अपेक्षा तुमची कोणाकडून जास्त आहे? प्रत्येक पित्याला वाटत असतं माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. एखादा पिता मोठा नाही झाला ना, तो मोठा होण्यामध्ये एवढी कृतार्थता मानत नाही, पण आपला पुत्र जर मोठा झाला ना त्याचा तो आनंद त्यालाही सांगता येतो. प्रत्येक जण आपल्या पुत्रासाठी सर्वस्व दिलेलं असतं, पण बाबा एक सांगू तुम्हाला, याची जाणीव काही मुलांना ते जिवंत असताना होत नाही. आमचं सामाजिक दुर्दैव आहे, लक्षामध्ये घ्या. नाही जाणीव होत याची, नाही जाणीव. आई वडिलांच्या बाबतीत बरेच माणसं उदासीन आहेत आजकाल. मी तर इथपर्यंत म्हणेल या गादीवरून खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलता येत नाही. तुमच्या माहितीच तो सांगतो, मी घरची देवपूजा कधीच करत नाही. अण्णा करतो, मी घरची देवपूजा करत नाही, करणार आहे. मी ठरवलेला आहे की जोपर्यंत माझा बाप जिवंत आहे तोच माझा विठ्ठल आहे आणि त्याची पूजा म्हणजे त्या विठ्ठलाची पूजा. ज्या दिवशी ते नसतील त्या दिवशी विठ्ठलाची पूजा मी स्वहस्ते करेन. आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत मला त्याचं महत्व नाही करणार. बऱ्याच जणांना काय वाटतं की आई वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा करायची म्हणजे काय करायचं? अरे याच्यासाठी कीर्तनकाराने रडून आई वडिलांची सेवा करायला सांगणं म्हणजे याच्यापेक्षा मोठा मूर्खपणाच कोणता असू शकत नाही. तो कीर्तनकाराचा आणि ऐकणाराचा. कीर्तनकाराचा आणि ऐकणाराचाही मी का म्हणतो, या अर्थाने म्हणतोय ज्याला आई वडिलांचं महत्व पंढरीश परमात्माकडे पाहून जर कळालेलं नसेल तर तितक्या हीन अधिकाऱ्याला कीर्तन सांगणं हा आमचा मूर्खपणा आहे. या अर्थाने तो कीर्तनकार बर का, आणि ऐकणारा मूर्ख या अर्थाने ज्या जन्मदात्या आई वडिलांनी ज्याला जीवन दिलं, सर्वस्व त्याला दिलं, त्याला सांभाळ म्हणण्याची आपल्याला ऐकण्याची गरज पडते. म्हणजे आमच्या तरी जगण्याला काय अर्थ? म्हणून तो मूर्ख ज्याला हे कर म्हणावं लागतं त्याला मी मुलगा मानतच नाही. मुलगा मानतच नाही. हे विवा शिरवाडकरांचं एक नाटक कोणत्या नावामध्ये, नटसम्राट, शेक्सपियरने लिहिलेला त्याचा अनुवाद असताना इंग्रजी नाटकाचा मराठीमध्ये त्यांनी केलेला आहे. ते म्हणतात विवा शिरवाडकर जेव्हा नाटक करतात ते पात्र आणि शेवटी नाटकाचा जेव्हा पडदा पडतो ना, मग हे वाक्य त्या ठिकाणी आठवल्या जातं, जेव्हा ज्या आई मुलांसाठी मुलींसाठी सर्व जीवन ज्यांनी अर्पण केलं, परंतु शेवटी म्हातारपणी ज्यांच्याकडून उदंड अशी अपेक्षा होती त्यांच्याकडून अवहेलना सहन करण्याची वेळ आली ना, तेव्हा मात्र नेत्रामध्ये अश्रू गाळत आणि तो नटसम्राट बोलतो आहे, आपल्या पत्नीला सांगतो, ऐक काय
आमचा वासनेच्या जिनेने एखाद्या पृथ्वी अवकाशामध्ये फिरणारा भटकणारा असा मुक्त आत्मा आमच्या वासनेच्या जिनेने या पृथ्वी तलावर उतरतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही आई झालो, आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, अन्यथा कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाचं नसतं आणि त्या नाटकाचा पडदा पडला जातो. त्याचं मर्म काय विचार करावा लागतो. आम्ही प्रजा उत्पन्न जी करतो ही प्रजा उत्पन्न म्हणून 4 पुरुषार्थ आम्हाला सांगितलं: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रत्येक क्रमांकाचा जो पुरुषार्थ आहे काम, हा प्रजा उत्पत्तीसाठी आणि सच्चारित्र्यवान संतान उत्पन्न करण्यासाठी याला धर्म कर्म मानण्यात आलेलं आहे. यासाठी आम्ही विवाह केला की आम्ही आमच्या विषय उपभोगासाठी केला. विषय उपभोगासाठी केलेला असेल आणि त्या वासनेच्या आहारी जाऊन जर प्रजा उत्पन्न होत असेल तर ती प्रजा इतकी उत्तम असू शकत नाही. आणि त्यांना मग मी असं म्हणेल की ती संतानाचं वासनेच्या आहारी जाऊन उत्पन्न झालेले आहे असं म्हणायला माझी बुद्धी कमी पडणार नाही. तो पुत्र असू शकत नाही. वडिलांबद्दल किती बोलणार, त्या वडिलांच्या असणाऱ्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक सांगू काय केवळ जिवंत आहे तोपर्यंतच आमचे. आता बरेच जण काय काय म्हणतात, काय म्हणतात आबा मेलो करून काय, जिवंत असतो तर बघायचं, चांगलं सांभाळायचं, मेलो काय पुन्हा खायला येतच. हे म्हणतात पण माहितीये का, जे जिवंतपणे सेवा करतात तेच चांगलं म्हणतात. म्हणजे करेक्ट खोट आहे का तुमच्या गावात कसं राखायला असा सांगता तुझ्याच्या बऱ्यापर्यंत जीवतोची देवा भजनाचे भक्ती, जीवतोची देवा भजनाचे भक्ती, संतांनी अभंगाद्वारे तार्किकांचं मत मांडलेलं आहे. ज्याला 4 वाक म्हटलेले. काय त्याला काय म्हणलेले? 4 वाक नावाचे तत्वज्ञान आहे. ते काय म्हणतात, जोपर्यंत जिवंत आहोत तेच खरं. काय आयुष आराम भोजन हेच खरं ऐश्वर्य. मेलं की गेलं, पुली बघितली, असं त्या 4 वाकांचं मत आहे. का जोपर्यंत जिवंत आहे तो म्हणतात आयुष्य जगा. इथपर्यंत ते म्हणतात ऋणम कृत्वा घृतम पिबे. ते म्हणतात की बाबा ऋण काढ पण खायचं तर चकाचक तूपच खा. मला वाटतं आजच्या काही माणसांपेक्षा 4 वाक सुद्धा बरा, कमीत कमी तूप खा तरी म्हणतोय. काय म्हणतोय तो? 4 वाकापेक्षा आजच्या माणसांपेक्षा 4 वाक बरा. का? तो तूप तरी खा म्हणतोय. आजकालचे ऋणम कृत्वा काय पिबेत, काय पिबेत, पैसे घेऊन उपटून पैसे दुसरे घेऊन काय पितात माणसं आजकाल. तुमच्या गावात नाही असते की नाही? मंडळी हे काय म्हणतायत लक्ष ठेवताय का तुम्ही सर्व? तुमच्या गावात असं एक बी नाही. मला काय म्हणायचं तुम्हाला कळतंय का? आणि हेच बघा काय होत असतं, काय होत असतंय हे नाही तुला मूर्खाला कळणार बाबा. हे ऋण आहे आमच्या. या ऋणातून आम्हाला मुक्त व्हायचं. आणि जोपर्यंत एक सांगू का, जीवनामध्ये सर्वात मोठं ओझं कोणतं असेल तर ते ऋणाचं मोठं ओझं असतं.
पण आज या परिवाराने आबांनी झालं, तुमच्या सर्व परिवारांनी झालं. आई वडिलांची, इंद्रमोहन बाबांची खूप अशा प्रकारची सेवा केली. दीर्घ अशा प्रकारचं आयुष्य त्यांना लाभलं. अल्पशा आजाराचं निमित्त बघा, हे जे काय असतं देव कारण बनवत असतो. काय अमक झालं म्हणून गेले, तमक झालं म्हणून गेले, असं झालं म्हणून गेले, तसं झालं म्हणून गेले, हे केवळ ईश्वर त्या ठिकाणी कारण बनवत असतो. अन्यथा सगळं काही टिपण त्याच वेळेला झालेलं असतं. कोण कसा जाणार आहे, कधी जाणार आहे. विठ्ठल आणि म्हणून एक लक्षामध्ये ठेवा की असं म्हणजे इतकं भाग्याचं अस्त्र मरण येणं खूप भाग्यवानाला तेवढं दीर्घ आयुष्य लाभून आणि पारमार्थिक त्यांचं जीवन पारमार्थिक होतं. एक सांगू का, मला आधी त्यांची कधी संगती मिळली नाही, परंतु मी अनुमान प्रमाणाने सांगू शकतो की त्यांचं जीवन पुण्यात्मक होतं. का तर तुम्हाला एक महत्वाचं तत्व सांगून जातो. जर एखाद्या घरामध्ये वाईट प्रवृत्ती वाढू लागली तर समजून चालायचं की पूर्वजांचं पुण्य तिथे कमी पडतं. ज्या घरामध्ये कदाचित पैसा तुम्हाला पैसा प्रयत्नाने कमवता येईल, सुख प्रयत्नाने घेता येईल, पण संत संगती, हरिनाम आणि हरिकथा या गोष्टीची आवड केवळ पूर्वजांच्याच पुण्याने प्राप्त होते. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. पूर्व पुण्य जरी असे सानुकूल अंतराय मूळ रूपच येते. म्हणून त्यांचा जो काही पुढील परिवार संपन्न आहे, मी संपन्नतेबद्दल बोलणार आहे. काय काय डाकू संपन्न त्या पण परमार्थिक वारसा ज्या घरामध्ये आहे, आम्ही परमार्थिक आहोत. आमचे वाढ वडील परमार्थिक होते म्हणून आम्ही परमार्थिक आहोत. इथे उभे आहोत त्यांच्या पुण्याने उभे आहोत. शुद्ध उभयता फुलया वैष्णव जो आहे ना तो उगत वैष्णव होत नाही. हे शुद्ध शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी किंवा मातृशुद्धेन दुश्लो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. शास्त्र ही स्पष्ट सांगतात ते सगळं मला परंपरेने मिळतं, असं नाही मिळत बाजारात. पूर्वजांचे पुण्य आहे म्हणून त्यांचं जीवन चांगलं होतं. का तर यांचं जीवन, यांच्या जीवनाकडे पाहून त्यांचं जीवन कळतं. तसं आप्पांनी मला त्यांच्याबद्दल बरंचसं काही सांगितलं. पूर्वीचे असताना 10-20 वर्षाखालचे पहिले आम्ही नसतो तेव्हाचे संबंधही त्यांनी मला कधी बोलता सांगितले. असो, म्हणून त्यांच्या निमित्ताने आज इंद्रमोहन बाबांच्या निमित्ताने आपण एकत्र आहोत. धन्य आहे सर्व तुम्हाला धन्यवाद.
नामस्मरणासारखे एक संगुका मुक्ती प्रदान करणारा अन्य साधन कोणतं नाही. म्हणून आज यह लोकाचा प्रवास पूर्ण होऊन परलोकाच्या असणाऱ्या प्रवासाला त्यांचा आरंभ झाला. आणि या प्रवासामध्ये अनेक येणारे जे काही दैवी प्रतिबंध आहेत यांना दूर करण्यासाठी आणि या तेरवीच्या निमित्ताने श्रद्धांजली स्वरूप नामस्मरणाची साधना त्यांना समर्पित करण्यासाठी आपण सर्व जमलेली मंडळी आणि या अभंगाचं चिंतन विठ्ठल काही माणसं जन्माने धन्य असतात, काही माणसं कर्माने धन्य होतात आणि काही माणसं मृत्यूने धन्य होतात. आता तुम्ही कशाने धन्य आहात ठीक आहे, मला नाही सांग. ज्याच्या त्याच्या घरच्याला सुद्धा काही काही सांगता यायचं नाही नेमका कशाला धन्य काय मला सांगता येईल का? खरं सांगा, एवढंच म्हणते ह्याच्या पुढे मला तुम्हाला माहिती नाही, ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती नाही का? माहिती जर मालकीला जाऊन विचारलं की आमचे माधव महाराज कसे हे बघा पली कसे नाही त्यांना मालकीच नाही यांची सांगाय. आता फोड कुठे हे काय मला नेमकं कळलं नाही, पण फोड आहे एवढं माहिती. कुठे ते सांगतील स्वतः कीर्तन द्यायला सांगा, वेळ नाही माझ्याकडे आता. विठ्ठल तुम्हाला वाटतं मी विनाकारण म्हणलोय त्यांना काय नाही, लय दांडगी मिळते तिथं. ती मला उठली नाही पावसाला उठली भाग्य कमी पडलं मला असो. चला, मला सांगायचं आहे की काही माणसं कर्माने धन्य असतात, काही माणसं जन्माने धन्य होतात आणि काही माणसं मृत्यूने धन्य होतात आणि काही माणसांचं सर्व धन्यच असतं. त्यामध्ये आमचं संत आहे. धन्य मी मानेन आपुले संत, धन्य मी जन्माने धन्य होणं हे आमच्या हातामध्ये निश्चितच नसेल, पण कर्माने मृत्यूने धन्य होणे हे तर आमच्या हातामध्ये निश्चितच आहे. काय जन्म आमचा कुठे होणार आहे, कसा होणार आहे, कोणी अवस्थेत होणार आहे, नाही तरी जीव जन्माने धन्य असू शकत नाही. शास्त्राने एका दृष्टीने जन्म हा तर दुःखकारकही मानलेला आहे, पण जर तो आम्हाला उत्तम जगता आलं तो जीवन, तर ते जीवन आणि तो मृत्यू मात्र धन्यकारक बनवलेला अनेक महात्मे आमच्याकडे आहे. जर आम्हाला मृत्यू आमच्या सदकर्माच्या रूपाने सोहळा बनवता आला तर आम्ही कर्माने आणि मृत्यूने मात्र अवश्य धन्य होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आम्ही साधनारत असताना, आम्ही त्याच्यामध्ये चालत असताना आम्ही जर धन्य झालो, धन्य जर आम्हाला होता आलं. आजकाल लोक मृत्यूला भीतात. कबीरदास म्हणतात आम्हाला काटा येतो, येतो का नाही? मर नाही येतो का? कबीरदास म्हणतात मरना जिसको कहे मेरो मन भयो आनंद, कब मरियो कब पायो पूर्ण परमानंद. म्हणतात लोक तर घेतात मरणार, मरना जिसको कहे मेरो मन भयो आनंद, मर कर ही पाइयो पूर्ण परमानंद. पूर्ण परमानंदाची प्राप्ती आम्हाला हा दिवस सोडल्यानंतर
होते का त्याच्या आधी होते नाही होऊ शकत. तुझा सोहळा अनुपम्य आपुले मरण पाहिले न डोळा पाहिले डोळा आपुले मरण पाहिले न डोळा आपुले मरण पाहिले डोळा तुकोबारायांच्या मरणाच्या दृष्टीने बरंचसं काही लिहिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात अपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोळा अनुपम्य. मरण मी माझ्या डोळ्याने पाहिले. एक संकल्प आहे. मरण काय आहे? अज्ञान निवृत्तीला मरण म्हटलं. अज्ञान निवृत्ती झाली ना मला एक सांगा डोळ्याने पहा हे सगळं काही असत्य आहे. या बोधावर माणूस पोहोचला की त्याच्यासाठी संसार आणि हा जीवदशा काय जीवदशा समाप्त करणं हे खरं आपलं मरण पाहणार. आणि ते आम्हाला याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा किंवा मरण माझे मरून गेले मरण हाती सुटली कोणी सुटली काया विचारिया नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. मला एक सांगा जीवदशा समाप्त झाली की भोगही समाप्त होतोच की आणि तेव्हा जीव जीव न राहता तो शिव होतो. आणि म्हणून मरणाला तुकोबारायाने दुःख मानलेलं नाही तर जीवदशेला समाप्त करून पूर्ण परमानंदाची प्राप्ती म्हणजे मरण. तेव्हा मरण माझे मरून गेले मजला केले अमर ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देह भाव. हे कसं मरणाला मारता येतं हो ना येतं की मार येतं. जीवदशेला मरण शिवदशेला मरण असू शकत नाही. आणि जीव जर शिव झाला परमात्मा कारण की जर परमात्माच्या जसं की मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं होतं काय धन्य मानीन आपले संचित राहिलीची प्रीत तुझे नामी. जर त्याच्या नामावर तो सत्य आहे या दृष्टिकोनातून तो नित्य आहे या दृष्टिकोनातून तो आनंद स्वरूप आहे तो या दृष्टिकोनातून जर आमची त्या नामावर प्रीत जडली तर त्या प्रीतीचा परिणाम काय आहे. काय परिणाम कीर्तन सांग होय अंग हरिरूप किंवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन किंवा गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद मग गोविंद ते काया. मग मला सांगा कायाचं गोविंद आयुष्य केले
की मला सांगा मग शिवाला मरण आहे का? हा प्रवास आम्हाला जगायचा अमरत्वाचा, याच्यासाठी जीवन मिळालेलं आहे. हे काय हसायचं वगैरे कीर्तन नाही, हे समजून घ्या तर जगण्याला अर्थ बाबा. हे काय आला चोरा जगला काय मेला काय असे किती तुमच्यासाठी आले तर गेले तर तुम्हीच का असा फेटावर करणार? किती का आले चालता वाट पुढे बया वाट पुढे बया वाट सांगा कुठे काय आहे पहिले माहिती आहे का? ज्यांची आता 7-12 तुमच्या नावावर केली तुम्ही या डहाणू कुणाच्या नावावरती जमीन पाहिली? कुणाच्या खसरा कुणाच्या नावावर माहिती का ना? खसरा कुणाच्या नावावर? माझं नाही माझ्या बापाचं म्हणून जमीन घेतली नाव. कुठे आता ते म्हातारा? कुठे आहे? गेलं कुठं? आणि वरी म्हणजे कुठं? आधा मेला पंधा मेला यांना उठा म्हणलो पाठवतो हे म्हणतो ऑर्डरचं माईक बंद करा. हे झोपा येऊन द्यायला हे नाही सकाळी आमच्या पुढे नव्हते असे. बरोबर आहे का? बायको तर तू इथे हुशार येते. एक सांगू का? बसनावाल्याला त्रास देणाऱ्या माणसाचा बंदोबस्त जर गावाला करता नाही आला ना, माझ्या दृष्टीने ते गाव नाही तर ते मसन नका. का अरे उपकार आहेत त्यांचे. तुम्हाला हरिनाम कुणामुळे कानावर ऐकायला मिळते? काय रे पगार देतात का? बंडवाला चहा आणून दिला का? इमानदारीने सांगा बरं का. तुमचं माझं नाही पटलं तर तुम्ही माझं काही करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे आज करून नाही म्हणून. याच्यासाठी भांडण करून मी वेळा करतो हे तुम्हाला हे माहिती आहे का? पाहिजे आमचं महाराज असणं कोणाचा काय म्हणलात महाराज अडचण हे बघ आम्ही त्या कुळातले आहोत. विनावणी मोह वज्रावणी कठी असे आम्ही विष्णुदास आहोत. याच्यासाठी नाही कमी कमी पडलं. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं. खरं सांगा इमानदारीला सांगा ना. मी तर अनेक ठिकाणी म्हणत असतो आज इथे सांगायला जाणीव करून देतो या गोष्टीची. गावागावामध्ये जर प्रत्येक गावामध्ये जर खरे गावावर उपकार कोणाचे असतील तर साधं सुधर काकड असेल, हरिपाठ असेल, भजन गाणारे असतील, मोडका तोडका अभंग एवढी तर म्हणणारे असतील, या माणसांचे गावावर उपकार आहे हे लक्षात ठेवा. गुरुजी यांनी भजन जर बंद केलं तर आता गाव नरकात जायला वेळ लागला. हे पण उपकार आजची आधी आणत नाही. त्यांचं काकड्याचं माईक चालू झालं दापरतेत स्वतःच्या. कारण विना माईकचा जमाना का? झोपच येऊ द्या. कवर झोपतोस हे वर्णताने
नक्की सन्मान करा, भजन ऐकत जा. मी अशी परमार्थामध्ये आणि कथेच्या निमित्ताने अख्या महाराष्ट्रभर फिरत असताना काही गावं मला अशी दिसली की जिथे भजन करायचा खूप सन्मान होतो, पण आपल्याकडे काही भजने मी खोडीचे कसे खोडीचे आहेत माहितीये भाऊजी, जरा स्वर हुकला म्हणजे तो स्वर ऐकला म्हणून पहिलं चरण झालं, दुसरं चरण झालं, पुढचं ध्यानात नाही आलं ना. एकदा होतं कशाला म्हणलं म्हणला हे काय कमी असं काही कुठं लिहिलेलं आहे का? सुंदर ते ध्यानावर विटेवरी करकटीवरी ठेवून येतो शहर करा काशी पितांबरावर नाही कितकं म्हणणं आहे काय कमी न म्हणणाऱ्यापेक्षा म्हणणार इथं धुमकीतो अर्धा म्हणला म्हणून आणि जो कधी झोपून ह्याला शेत येतो त्यांना जाऊन पुन्हा गोड बोलतो याला तरी काय म्हणायचं गात्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाला स्त्रीला अभंगामध्ये येईल तैसा बोल रामकृष्ण नाही तयारी न भुकेला बरेच पुढं खोडीचे येणार आहे गा त्याला त्यांना पहिल्याच पाडवा बंग टाकून दे काय कल्पना असं त्यांना आपल्या भजनाची भजना नाव ठेवलं तुम्ही किती खुश होता ह्याची पण एक कमालच आहे. एक सांगू का परमार्थ नामावर प्रीती जळवा, एक सांगू साधना करत राहा, यासाठी आम्हाला जीवन मिळालेलं आहे. ती कशी असो साधना साधनेमध्ये रत राहा आणि कधी ना कधी त्या ठिकाणी पोहोचणारच आहोत त्या साधनेवर. यासाठी आम्हाला जीवन आणि जर साधनामय आमचं जीवन नसेल ना तर त्या जगण्याला आमच्या अर्थ नाही. एक सांगू साधना तर प्रत्येक करत असतो, खरे आम्ही धन्य त्या दिवशी आहोत. एक आमचा मुक्काम आहे, त्या मुक्कामाला त्या साधनेच्या यशाच्या शिखरावर आम्ही पोहोचून त्या दिवशी आम्ही खरे धन्य आहोत. प्रत्येक जणच त्या ठिकाणी पोहोचत नसतो, पण पोहोचण्याचा प्रयत्न न करणं याच्यासारखा वेडेपणा आणि मूर्खपणा मानवी जीवनामध्ये दुसरा कोणता नाही. म्हणून तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात तैशे असतेची महापुरी ती कोट्यावरी परी प्राप्तीची पैलती अपस्या. साधनेमध्ये तर प्रत्येक जण रत असला तर एखादा का होईना त्या प्राप्तीच्या शिखरावर पोहोचतच असतो. चालू जाणे वाट ऐसा विरहारी घाटा चालू
आणि त्या अवस्थेवर त्या प्राप्तीवर पोहोचल्यानंतर निघणारे जे काही सहज बोल असतात ना तेच जणू काय तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पदावरी हे सर्व शब्द एक लक्षामध्ये घ्या. पिंड या शब्दाचा आपल्याला सरळ अर्थ इथे घ्यायचा, लय अर्थ पुसायचं नाही. पिंड अर्थात शरीर बरं. आणि कितीही अडचणीत घुसून माघारी आला तर तिथंच यावं. माझ्याकडे एवढा वेळ नाही. पिंडनाम हे शरीर, पिंडनाम हे सर्वस्व. माझं म्हणून जे काही आहे ना ते पिंड या शब्दाने. पिंडी ते ब्रह्मांड हा तोच इथेच आहे. हा आत्माकारानेच असणारा ईश्वर हा व्यापकत्वाने नटलेला आहे. म्हणून त्याला शास्त्रामध्ये वेष्टी आणि समिष्टी न्याय म्हणतात. म्हणून मी इथे फक्त त्याचा अर्थ पिंड शरीरापुरताच कारण की आत्माच वेष्टी रूपाने इथे असताना समिष्टी रूपाने तो विश्वाकार आहे. म्हणून यालाच शास्त्रामध्ये अन्वय व्यतिरिक्त न्याय म्हणतात. कोणता? विठाल मला एक सांगा, एक झाड आहे. झाड अन्वय व्यतिरिक्त न्याय कशाला म्हणायचं त्याच्यावरून कळेल तुम्हाला. व्यापकत्वानेच आमचं जे शरीर आम्ही आहोत, जो आत्माकार ईश्वर आहे, हाच व्यापकत्वाने विश्वामध्ये आहे. याचं जर उदाहरण जर द्यायचं झालं, मला एक सांगा, यालाच अन्वय व्यतिरिक्त न्याय कसं म्हणतात? झाड इथं समजा बाबळीचं झाड, हा बाबळीचं झाड, सीताफळाचं कोणतं एक झाड घ्या. एक झाड जर आम्हाला दिसलं तर त्याला आम्ही काय म्हणतो? झाड. बरोबर आहे ना? आणि हेच झाड जर आम्हाला एक करोडच्या संख्येने जर दिसले
तर त्याला आम्ही काय म्हणतो? झाड म्हणतो का काय म्हणतो? काय? हा. किंवा काय दुसरा शब्द त्याला वन म्हणतो आम्ही. काय म्हणतो? वन. वन कशाचं? अरे नाव बदललंय पण वन आहे कशाचं? इथं बोलतात काय त्याला? झाड, वृक्ष. आणि तेच वृक्ष जर व्यापकत्वाने असेल तर त्याला आम्ही म्हणतो काय? वन. हाच ब्रह्मचैतन्य रूपाने आणि शिवचैतन्य रूपाने असताना परमात्मा आपल्यामध्ये असताना जो तेव्हा व्यापकत्वाने असतो त्याला जग म्हणतात आणि त्याला जगदीश्वर म्हणतात. विठाला आपण एवढंच इथे अर्थ अपेक्षित अर्थ घेऊया इथे की पिंड नाम शरीर, पिंड नाम माझं आणि पिंड नाम माझं सर्वस्व. काय हे तो खूप बरं आहे म्हणतात की मी नाही तर एक सांगू का, हे आम्हाला त्याला अर्पण करायलाच मिळाले. बरेच जण मी देवाला अंक केलं, मी मंदिराला एवढं दान दिलं, मी मंदिराची एवढी सेवा केली, मी मंदिराचं असं केलं, मी देवाला सोन्याचा मुकुट घेतला, मी तिथलं झाडून काढलं, मी देवाला असं केलं, मी एवढे फुलाच्या माळा घातल्या, मी अशी सुंदर वस्त्र भगवंताला दिली, मी अमुक दिलं, तमुक दिलं, हे दिलं, ते दिलं. माणूस म्हणतो कपडे दिले, ऐश्वर दिलं, भूमिदान दिलं, सेवा केली. मला एक सांगा, हे जे देवाला तुम्ही दिलं हे तुम्हाला कोणी दिलं? बोला ना. जमीन कोणी दिली तुम्हाला? देवा. शरीर कोणी दिले? ज्या शरीराच्या जेव्हा मी शरीराची देवाची सेवा केली म्हणतो ते शरीर कोणी दिले? ज्या बुद्धीच्या जोरावर तू अहंकार करतोस ती बुद्धी कोणी दिली? एक तार दिली तरी चढला असते वरदाताळ करून. देवाला ऐश्वर्य कोणी दिलं? देवाला दिलं. बुद्धी कुणी दिली आम्हाला त्याला अर्पण करण्याची? देवाला. आणि मग काय बोलून तुमच्या हाणायला असं मी असं दिलं नाही तसं सगळं त्याला दिलेलं त्याला दिलंच की. अहंकार करण्यासारखं काही आहे का? देवाने दिलेलंच देवाला अर्पण करण्यामध्ये कसला मोठेपणा. दिले दिले मंदिराला पैसे मुली दिलते तुम्हाला नाव कशात फटाकले पाठीवर. अर्थात मला बोलण्याचा उद्देश काय आहे, जे आम्हाला ईश्वराने दिलं तेच आम्ही ईश्वराला प्रदान केलं. आमचं म्हणून काय आहे महाराज? काय आहे आमचं म्हणून? आमची म्हणून एक भावना आहे. आमची काय आहे? जेवढं मन आहे आणि भावना आहे. म्हणून इथे पिंड या शब्दाचा अर्थ घेत असताना शरीर सुद्धा कोणी दिलंय? देवानेच दिलेलं आहे. दिवा दिला दाला नाही नाही, आमच्यामध्ये जीव चैतन्य रूपाने तोच नटलेला आहे. काय म्हणून त्याला म्हणून आज मी ते पिंड, कारण की पिंड शरीर देवावर द्यायचं, देवाला द्यायचं, चरणावर अर्पण करायचं म्हणजे काय तर आमचं सर्वस्व रूपी जी भावना आहे ती भगवंताला अर्पण करणे याचा अर्थ.
सर्वस्व त्याला दिलं पाहिजे. सधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर गल्ल होतील. जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. वा, मी काय म्हटलं, पिंड याचा अर्थ सर्वस्व. बाकी बांधले जाऊ नका, मग त्याचा अर्थ देऊ तू फक्त एक काम कर, सगळं देवाला काय कर, सगळं दे. देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पावा देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे. हे सगळं अलग लक्षात. म्हणून आज भगवंताची भक्ती करणं, भगवंताला प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही. सगळं मौलीच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं, अहम वाचा चित्तांग, ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये सांगायचा, अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरीग की तैसे मोहदली गांगरी हाली दैसे. जेव्हा हे सर्वस्व आम्हाला अर्पण करावं लागेल. आज तुकोपऱ्या अभंगामध्ये सुद्धा तेच म्हणतात, पिंड पदावरी तिला अपुरी तरी मी हे सर्वस्व आणि भगवंताच्या चरणावर मी माझं अर्पण केलं. नाहीतरी सांगू का, याच जीवनात अर्पण करता येतो, कुत्र्याला नाही करता येत. काय तुमच्या दारातला रिडगू डोवड हे नाही त्या ठिकाणी म्हैस ती नाही मातीच्या मंदिरात येऊ शकणार.
ती नाही वारीला जाऊ शकणार, हे लक्षामध्ये घ्या. याची देही आणि याची डोळा आणि याच आणि म्हणूनच अरे कदाचित मतप्राप्ती राखोनी देवे केली मनुष्य एवढी अपेक्षा आमच्याकडून नाही देवाला, दुसऱ्याकडून नाही. म्हणून भगवंताला हे अर्पण केलं. का भगवंताच्या चरणात अर्पण केल्याने का करायचंय तर हे सगळं आम्हाला एक सांगू का, हे आम्ही त्याला अर्पण केल्यामुळे तुकोबराय म्हणतात की या संबंधाने प्रत्येक गोष्टीला कारणभूत तो असल्यामुळे जे माझे समस्त या जगातील ऋण आहेत ते समग्र पूर्ण झाले. त्याचं कारण तुम्हाला एका शब्दात सांगतो. मानवी देह उत्पन्न होत असताना अनेकाचं ऋण आम्हाला घ्यावे लागतं. बरं, पहिलं ऋण आम्हाला कुणाचं घ्यावं लागतं? काळाचं. कुणाचं घ्यावं लागतं? काळाचं, ईश्वराचं ऋण. ईश्वराच्या इच्छेशिवाय आमचा जन्म होतो का? नाही. म्हणून ईश्वर इच्छा आम्हाला जन्म देण्याची होणं हे ईश्वरीय ऋण आहे. एका शब्दाचं निस्ते ईश्वराची इच्छा होऊन उपयोग नाही, आम्हाला समयाची अनुकूलता मिळाली पाहिजे म्हणून कालचक्राचं आमच्यावर ऋण आहे. दुसरं ऋण याच्या पुढे जाऊन जर आम्हाला पुढे कारण ऐकता का भगवंताच्या चरणावर आम्हाला का द्यायचंय आणि मग याच्यातून आम्हाला कसं सुटायचं याच्यासाठी सांगतोय, हे विसरू नका. याच्या पुढे जर गेला तर आम्हाला तर कालचक्राने समय अनुकूलता त्या ठिकाणी दिली, आम्हाला समय उपलब्ध करून दिला. आता याच्या पुढे जाऊन आम्हाला ऋण आहे ते पंचमहाभूतांचं. कारण शरीर धारण करत असताना पंच तन्मात्रा, पंच महाभूत, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार इत्या तत्वापासून हा देह बनलेला आहे. म्हणून आम्हाला पंचमहाभूताचं ऋण घ्यावं. पंचमहाभूताचं ऋण त्याच्या पुढे जर गेला तर नुसते पंचमहाभूतातून चालणार नाही. ते मर्द तयार व्हायला आई वडिलांची सुद्धा आवश्यकता, म्हणून पुढे गेल्यावर आई वडिलांचं सुद्धा आमच्यावर ऋण आहे. जन्म झाल्यानंतर केवळ आई वडिलांचं ऋण आमच्यावर आहे असं समजू नका. तर ज्या समाजाने आम्हाला सगळं काही दिलं, मला एक सांगा, जगणं कुणी शिकवलं आम्हाला? समाजाने शिकवलं. बोलणं कुणी शिकवलं आम्हाला? समाजाने. गुरुजी सर म्हणून तर भाषाशास्त्रामध्ये भाषेला कोणती संपत्ती म्हणतात? अर्जित कार्य अर्जित संपत्ती. का तर ते अर्जित होते. कुठून होत झाली आम्हाला अर्जित? समाजाकडून. कुठून झाली? समाजाकडून. तुमच्या गावचं जण एक पोरग जन्माला आपल्या इकडल्या तंडीवर नेऊन ठेवलं, त्याला लमानी बोलता येणार नाही? येईल का नाही लमानी बोलायला? येईल ना. बरं, तुमच्या इथं जन्मले एक करून नेऊन कर्नाटक मध्ये बेळगावची ठेवलं, त्याला कन्नड येईल का नाही? मराठी येईल का पुन्हा? म्हणजे तुमच्या पोटी जन्माला म्हणजे मराठी येणार आहे का? नाही. समाजाने त्याला दिली, जगणं दिलं, समाजाचं आमच्यावर ऋण आहे. आता पुढे जर आमच्यावर गुरुजनांचं ऋण आहे, आमच्यावर साधू संतांचं ऋण आहे. आणखी वाढवायचे झाले ऋण तर आमच्या हातातले दोन कमी करायचे आहेत आपल्या हातामध्ये. कोणते? पत्नी ऋण आणि पुत्र ऋण. जर लग्न नाही केलं तर ह्या दोनातून सुटतात का? बरोबर आहे का? सुटायचं झालं तर. नाहीतर आमच्यावर पत्नीचं सुद्धा ऋण आहे. म्हणून काही माणसं लग्न करते आणि झुलत फिरते. त्यांच्यासाठी माझा एक संदेश आहे, तो गावाने नीट करण्याची अपेक्षा बघू नका. आई वडिलाच्या सांगण्यानं तो नीट होतच नाही. जर झाला असता तर बिघडलाच नसता. आता तुम्हीच नीट करू शकता त्याला. मग काय करायचं? आपल्या आमच्या विहिरीवर असा मस्त मोठा इळाच्या टिकराचा मोठा आला, तिथे या मी बुडाचे बुडके काढून दिले. फक्त 1.5 हाताचं बुडकं ठेवायचं. आला की नेसत्या नाळ्या. कुणी मी का तुम्ही? माय बापाचं तर गेलं बाहेर. एक सांग बघा, आम्ही जर विवाह केला आहे ना, माझ्या मित्राला त्या सांगणार यतंबोध आपली पत्नीचे सुद्धा आणि प्रापंचिक कर्तव्य सुद्धा पूर्ण करणं हा सुद्धा परमार्थ आहे. उदाहरणच म्हणून द्यायचं असेल तर संन्यास घ्यायला गेलेला विठ्ठल पंतांना गुरुजींनी नाही संन्यास दिला का? दिला महाराज.
विठ्ठलपंतांना संदेश दिला त्यांनी नाही, तुम्ही विवाहित आहात, पत्नीचे कर्तव्य आधी पूर्ण करा आणि मग संन्यास आम्ही देतो. म्हणून विठ्ठलपंतांना काशी क्षेत्रावरून आळंदीला परत यावं लागलं आणि परत प्रपंच करावा लागला. नाही करावा लागला, हे ऋण आहेत आमच्यावर. आणि आम्ही जन्माला घातलंय ना, तर त्या मुलाला सुद्धा योग्य संस्कार देणं आणि योग्य मार्गस्थ करणं हे सुद्धा ऋण आहे. आता बऱ्याच जणांची गफलत इथंच होती. कशी होती माहितीये का? पोराला संस्कारित करायचं म्हणते. पोराला कुणाला वाटतं पोरग संस्कारित झालं पाहिजे, पोरग संस्कारित झालं पाहिजे, पोरग संस्कारित झालं पाहिजे. चोरांचं एखादं पुरण दुकान आहे का जिथे ते संस्कार काय विकत भेटते असं? आपण इथूनच नेत जाऊ सगळे मिळून आपण आहे का? नाही. अरे मुलगा संस्कारित करायचा, मुलगा संस्कारित करायचा म्हणजे करायचं काय? मी साधा उपाय तुम्हाला सांगतो. पहिला तुम्ही सुसंस्कृत जीवन जगायला सुरुवात करा, मुलगा ऑटोमॅटिकच संस्कारित होईल. हे लक्षामध्ये घ्या. आम्ही कसं इज्जत करतो अपेक्षा पोराकडून नाही जमणार. म्हणजे हे सगळे ऋण आम्हाला मुक्त करायचे असतील तर बघा, आम्हाला जर ईश्वर पुणे साधू संतांचं ऋण आहे, गुरुजनाचं ऋण आहे, सगळ्या ऋणांची कथा नाही सांगत बसत. पण एकच मला सांगायचं आहे, ईश्वराचं ऋण आणि काळाचं ऋण कशाने होतं? ईश्वराचं त्याच्या भजनाचे ऋण कमी होतं. काळाचं ऋण काळ सारावा चिंतने, काळाचं ऋण सुंदर सत्संगामध्ये आपला वेळ घालून याने काळाचं ऋण कमी होतं. पंचमहाभूताचं ऋण कधी कमी होतं माहितीये का? ज्या दिवशी आम्ही मडकं फोडतो त्या दिवशी. कधी कमी होतं ते मला माहिती आहे. ज्यावेळेस आमची अंतयात्रा निघते, अंतयात्रा निघाल्यानंतर खांदे बदलायचा एक कार्यक्रम असतो. काय? खांदे का बदलतात बरे? शास्त्र इतकं सूक्ष्म आहे ना, इथपर्यंत खांदेकराच्या खांद्यावर जास्त वजन असतं का? आणि ते खांदे कुठे बदलतात माहितीये का? ते गटुड जेवायचं जिथं सोडतात का तिथं खांदे बदलते. बरोबर? हे गटुड म्हणजे काय? ही पाप पुण्याची शिधोरी आहे. तिथपर्यंत या जीवात्म्याबरोबर केलेलं चांगलं आणि वाईट कर्माची शिधोरी संसार आहे. तो संसार तिथपर्यंत आहे, हे सगळं गबाळ तिथपर्यंत आहे. आणि जेवारी हे सर्वस्वाचं प्रतीक आहे, धान्य हे सर्वस्वाचं प्रतीक, म्हणून ते तिथं सांडल्या जातं. म्हणजे आता संसार इथून त्याचा सुटला, आता त्या जीवात्म्याबरोबर जाणार फक्त त्याने केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म, पुण्यात्मक आणि पापात्मक दृष्टिकोनातून. पाप असेल तर पाप, शिवसिते पाप त्यावेळेस अग्नी दिल्याशिवाय आम्हाला पाणी फिरवता येत नाही. येतं का फिरवता? नाही. मी पाठीमागे रोडला गेलतो एका अंतिम संस्कार मडक दगडाला फोडलो. त्या गावात कुमार तरी होता, पळत जाऊन दुसरं मड काढलं गुरुजी. असलं का बोलतात त्याने तिथं हे म्हणतं. जेव्हा आम्ही पाणी फिरवतो ना, पाणी फिरवल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतात तुकोबाराईंवरनं केलं फिरविला खट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि मग हा घट फोडणे आणि एक सांगू का, दुसरी ते सूक्ष्म क्रिया आहे. या वेळेला घट आपल्याकडे एक पहिली प्रथा बघा, आता लोक पाळत नाही. इकडून वरून ते ठेवलं की मग चला पुढं चला, काय करायचं पुढे जाऊ जाऊ ना थोडं. पहिली एक प्रथा आहे, कोणती ती सायंटिफिक आहे, की जोपर्यंत कवटीचा आवाज होत नाही तोपर्यंत जायचं नसतं. पण आता कोणी थांबत नाही. हा भाग निराळा आहे का? तर त्याचं कारण आहे की आपल्या देहामध्ये 9 द्वारे पुरे देही, या देहरूपी नगरीला 9 द्वार आहेत. किती आहेत? 9 द्वार. प्राण या 9 द्वाराद्वारे जातो.
बघा, हे दोन असताना जी काही उपस्थानी जननेंद्रिय, ही दोन इंद्रिय बरं का, हे दोन दोन, हे दोन किती झाले? किती झाले? बीड येतील तुम्हाला, खाल्ले दोन, हे दोन किती झाले? हे दोन सहा, हे दोन हा, आणि हे आणखी नाही काय हे नऊ. आणि द्वाराची सीमा ह्या आज्ञाचक्राच्या खाली आहे. कुठे? हे आज्ञाचक्र आहे. प्राण या कोणत्या तरी द्वाराद्वारे जातो. पण एक सांगू का, प्राण शरीरामध्ये प्रवेश करत असताना या द्वाराद्वारे प्रवेश करत नाही. त्याचे एक स्वतंत्र द्वार आहे आणि ते मातेच्या ममतेने ते द्वार बंद केलेलं असतं. हे लक्षामध्ये, ते कोणतं द्वार आहे? हे शिवचैतन्य ज्या वेळेस त्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, ब्रह्मचैतन्य या द्वारामधून प्रवेश केला जातो. म्हणून बघा, जन्मलेल्या बाळाचं हिथं सगळं कच्चं असतंय. आपण काय आपण बघतो ना, ते महिला मंडळ कुटू 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 त्याला निवड करते, असं करते. माईचा लय जीव असतो त्याच्यावर. हा, इथून घुसलाय म्हणजे चोर हिथूनच निघून जातो. ती काय म्हणून घुटू घुटू निवड करते. चोर म्हणून कोण? जीवचैतन्य. प्राण इथून गेला म्हणजे इथूनच बाहेर निघेल की काय, हे मातेचं ममत्व असतं. म्हणून ती ह्या द्वाराला असलं टणक बनविती म्हणतात. म्हणून शक्यतो 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 सामान्य जीवाचा प्राण इथून खालच्या 9 द्वाराद्वारे जातो, इथूनच जातो. पण क्वचित तुम्ही अशी एखादी घटना ऐकली का की म्हणले माणूस आम का चुकीवरून शास्त्र म्हणत आहे, जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत प्राण त्या मस्तकातून बाहेर जात नाही. लक्षात फरक इतकाच की इथून एकदा या अज्ञाचक्राच्या वर निघलेला जो प्राण आहे तो शरीरामध्ये परत प्रवेश करू शकत नाही. म्हणून ते शरीर जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु क्वचित अपवादामध्ये करोडो आणि अब्जामध्ये लोकांमध्ये एखादी घटना होऊ शकते की अंगाचा चटका बसल्या बसल्या अग्नीचा एखाद्याच्या प्राणाचा संचार होऊ शकतो. म्हणून कवटी फुटल्याशिवाय तिथं मडकही फुटल्या जात नाही आणि गावकरीही परत त्यावेळेला आम्ही हे मडकं पूर्ण म्हणजे आमचा हा 5 भौतिक बनलेला असणारा जो देह आहे तो त्यांना अर्पण क्षितिज जल पावक गगन समीरा क्षितिज जल पावक गगन समीरा आई वडिलांच्या सेवातून जर मुक्त व्हायचं असेल तर सेवा करावी लागेल, कर्म करावे लागतील. असे तुम्हाला एक मुद्दा एक तुम्हाला इथं महत्वाचा सांगतो बरं का. महत्वाचं कीर्तन आहे. काय म्हणते का, काही कर्म असे आहेत की केल्याने पुण्य होतं, काही कर्म असे आहेत की केल्याने जर आम्ही केलं तर पापही कमी होतं आणि पुण्यही होतं. काही पाप कमी होतं, पुण्य होत नाही. काही पाप होत नाही पण पुण्य होतं. आणि काही कर्म जर आम्ही नाही केले तर पुण्य होत नाही, पण नाही केलं तर पाप मात्र निश्चित होतं. तेच म्हणजे पितृकर्म. गंगा स्नान केलं,
गंगेच्या स्नानाला पुण्य होत नाही, पाप कमी होत. काय होतं? पाप कमी होत. बरं, गंगेने काय होतं? पाप कमी होतं. नामस्मरण एक गोष्ट अशी आहे की त्याने पापही कमी होतं आणि पुण्यही होतं, बरं का. आणि पितृकर्म एक असं आहे की ते केल्याने पुण्य होतं की नाही हे माहिती नाही, पण जर तुम्ही करायला चुकला तर तुमच्या जीवनामध्ये घोर पाप तुम्हाला भोगावं लागतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून आम्ही पितृकर्म त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलंच पाहिजे. विठाला आणि म्हणून आम्हाला पुढे अनेक समाजाचे ऋण आहेत, ते समाजसेवेने पूर्ण केले पाहिजे. संतांचे जे ऋण आहेत ते कशाचे? मार्ग धावणे गेले आधी दयाने संत जे देण्याचे पंथे चालू जाता नव्हे कोटी काही. संतांच्या मार्गाचा अनुसरण करणे, संत ऋणातून मुक्त होणे, हे सांगू का संतांच्या आमच्यावर आनंद उपकार आहेत बाबांना. ज्ञानोबा तुकोबारायांचे उपकार आमच्यावरचे कसे भेटतील? खरं सांगा, भेटतील का? हा, म्हणून मग म्हणाल की हे सगळे ऋण एका भगवंतापाशी काय येतात? तर या सर्वांचा कारण स्वरूप बघा शास्त्रामध्ये कारण आणि महाकारण आणि कार्यकारण बरं. आणि बघा आधी प्रयोजन जेव्हा घडल्या जाताना तेव्हा त्याला कारण असतं. कारणाशिवाय कार्य नाही. मला एक सांगा, एकच साधा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो, तुम्हाला जड जाईल. कोणतं काम कारणाशिवाय होतं का? कारणाशिवाय होतं काम कोणतं? दाराला निघालात, काहीतरी कारण असल्याशिवाय निघालात का नाही? तुम्ही म्हणाल काहीच काम नाही, पण काहीच काम नाही हे सुद्धा कामच आहे की. हे दावधानीत नसतं का बसलं? रिकामा म्हणून तर निघाला, रिकामच आहे की. म्हणजे कारणाशिवाय जेवण करतात ना, भूक लागल्यावरच करतो ना. कारण काय? भूक आहे. भूक कार्य. मग मला सांगा भगवंताचं कार्य काय आहे? हे जगत भगवंताचं कार्य आहे. मग मला म्हणायचंय की जर कार्य हे जगत भगवंताचं असेल आणि मी आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी ह्या जगातल्याच असतील तर मग याचं कारण कोणीतरी असला पाहिजे. आणि कारण कोण आहे तो माझा पंढरीनाथ आहे. कोण आहे? हे जगत हे सर्व जर कार्य त्याचं असेल तर कारण तो पंढरीनाथ आहे. म्हणून तर भागवताच्या दशम स्कंदामध्ये स्वतः कालिया म्हणतोय, कालिया नाग भवान कारणहि तत्रम हे प्रभो जगदीश्वर. हे जगदीश्वर, हे कृष्णा, कारण तू आहे. तर कुणाला म्हणतोस तू पळून जाईल? तू काय केलं? म्हणले काय केलं? गाय मारायला हे विचार म्हणले विष कोणी दिलं? मला एक सांग, हे जग कोणी निर्माण केलं? म्हणजे मी निर्माण केलं. म्हणजे नागाला कोणी म्हणजे मी निर्माण केलं. आणि म्हणजे मागच्या काळामध्ये विष कोणी दिलं? म्हणजे मी दिलं. आणि तू आज दिलं, तुला दिलं म्हणजे काय बिघडलं? कारण तू आहेस. मग या सगळ्या गोष्टीला कार्य जर जगत असेल तर कारण भगवान आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही कारणाला पकडतो ना तेव्हा कार्य हे निष्फळ होतं आणि त्याच्या अधीन होतं. म्हणून या सर्व ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला पिंड आणि त्याच्यामुळे आज त्याचा परिणाम काय झाला तर माझे सर्व ऋण समाप्त झाले. हे दुसरं चरण त्या ठिकाणी सांगतात. गया
विडोबार कुमार सांगतो की पिंड पदावरच का द्यायचा म्हणून आज जे आयोजन आहे ना हे सुद्धा बघा भगवान श्रीहरीचं पंढरीनाथाचं भजन म्हणजे हे सुद्धा पितृ ऋणामध्येच येतं आणि त्या निमित्ताने आयोजन का मी उदाहरण देतो तुम्हाला चरणावरच का त्याच्या दोन कारण दोन कथा 2 मिनिटात सांगतो बाबांनो गयेमध्येच असणारा गयेचं महत्व काय गया झाले माझे गयावर एक गै नावाचा दैत्य होता काय गै नावाचा दैत्य हा गै नावाचा दैत्य ब्रह्मदेवाची साधना पुष्कर क्षेत्रामध्ये त्याने केली आणि सांगितलं म्हणा अमर बनवा म्हणजे अमर नाही बनवता येणार तुला मग काय एक थापवा म्हणजे मला काही नाही अमर नाही बनवता येणार तुला परंतु तुला अमर कीर्ती मात्र देता येईल म्हणजे काय करावं लागेल म्हणजे शरीराचं दान कर आणि या गै नावाच्या दैत्याने आपल्या शरीराचं यज्ञासाठी दान केलं कुणाला देवता ऋषी म्हणून एवढा विशाल देह त्याने धारण केला आणि भूमी म्हणून दान केला या ऋषी आणि देवतांना आणि याच्या छातीवर यज्ञकुंड निर्माण करण्यात आला आणि सर्व ऋषी देवता यज्ञ करू लागले बरोबर 99 यज्ञ पूर्ण झाले किती 99 परंतु याच्या शरीराचा 10 होऊ लागला काय होऊ लागला 10 होऊ लागला डोळायला लागलं आणि हे म्हणलं आता उठून पळायची तयारी करायला कोण हा गै दैत्य पण ऋषी आणि देवतांना प्रश्न पडला की म्हणजे येऊन 100 वेळ केला तर उठून पळाला तर हे 99 केलेल्या मातीत जात सगळेजण भगवान नारायणाकडे विष्णूकडे गेले आणि सांगितलं प्रभू काहीतरी उपाय करा हा उठला नाही पाहिजे साक्षात विष्णू भगवान नारायण त्या ठिकाणी आले आणि आपला एक चरण या गै दैत्याच्या छातीवर त्या ठिकाणी दिला आणि त्या चरणाचा स्पर्श होता क्षणी त्याच्या शरीराला शीतलता प्राप्त झाली आनंद वाटला त्याने आणि 100वा यज्ञ पूर्ण झाला प्रसन्न झाला त्या ठिकाणी तोही म्हणाले भगवाने म्हटलं तूही कीर्तीने अमर झाला माग काय मागायचं ते म्हणले भगवान मला काहीच नको फक्त एकच विनंती आहे आता हा इथं ठेवलेला पाय उचलू नका असाच माझ्या छातीवर राहू द्या आणि एक आशीर्वाद द्या की जो कोणी या चरणावर येऊन आपलं पिंड दान करेल त्याला तुम्ही मुक्ती प्रदान करण्याचं काम करा म्हणून आजही जेव्हा गयेच्या पिंडदानाला लोक जातात का ते काय करतात पाऊस मी कीर्तन संपवलं म्हणायला लागलं काय घरी यांना जाता येत नाही रे बाबा सांग असं तर नाही व्हायचं माणूस करायचं काय म्हणते बाबा विसत जातो रे बाबा असो आणि म्हणून त्या ठिकाणी पिंडदानाला गया तीर्थामध्ये जातात आणि त्याच्यामुळेच म्हणतात माझे झाले गया मुक्तीवाला गयावर्जन आणि का त्या चरणावरच म्हणून आजही तिथे गेलं तर विष्णू पदावर तुकोबरा इथेही म्हणतात की मी त्या भगवंताच्या श्रीहरीच्या चरणावरच माझं पिंडदान केलं म्हणजे सर्व कृतार्थ मी झालो माझा भाव तिथे ठेवला त्या पदावर का एक दृष्टांत एका मिनिटात संपतो आणि सेवा पूर्ण होईल एक सिंह पदाचंच महत्व का एक शिळ्याचा खांड होता शेरड्याचा खांड तो 1000 शेरड्याचा खांड
वनामध्ये चालता चालता एक शेरड त्याच्यातलं लग्न झालं. शेळी करते शेळू. या शेळू त्याला कळलं नाही की कोणती शेळी लग्न झाली, ती वनातच विसरली. निघाले पुढे, शेळ्या गेल्या घरी बसल्या. रात्र झाली आणि लंगडी झालेली शेळी तिथं बसलेली आहे. तिला भीती वाटू लागली आणि इतक्यामध्ये काम कोणाला तिथे पोरा आला आणि खायला टपणार. इतक्यामध्ये असताना त्या शेळीला त्या पोऱ्याला सांगितलं, म्हणजे पोरे दादा तुला खायचं तर खुशाल खा, पण एक काम कर, मला तर मी मरणारच आहे, पण तू अडचणीत येऊ नये, जाता जाता एक परोपकार करावा म्हणून तुला सांगते, पटलं तर तू कर. म्हणजे काय झालं, काही नाही म्हणजे बाजूला बघितलंच का, तिथे एक सिंहाचा पाय होता, ठसा. हे म्हणजे कुणाचा ठसा पायाचा, म्हणजे सिंहाचा पायाचा. म्हणजे कळालं ना. मग काय, मला इथं लंगडं करून शिवानं त्याची शिकार म्हणून ठेवलंय. मला तर काय म्हणले, तो बी खाणार तू बी खाणार, पण जर तू मला खाल्लंस हे त्या शिवाला कळालं तर तो तुला जिवंत सोडेल का? म्हणजे नाही. कोणाला म्हणलं तुला पाया पडतो, हे जरा कडक वाचतंय. मला म्हणजे तो तर मी आलो हे सांगू नका. कोणा निघून गेला, लांडगा खायला आला. लांडग्याला काय वेगळं सांगितलं असेल का? लांडगा म्हणला पाया पडतो तुझ्या, मी आलो होतो हे सुद्धा सांगू नको. इतक्यामध्ये अर्धरात्र झाली आणि स्वतः शिव आला. शिव खाणार इतक्या महिन्यामध्ये थांबा, मला खावा थांबा. म्हणजे काय झालं, खा म्हणली. मला मारायला आनंद आहे आपल्या सरकारचा. आज वनाचा राजा सिंह मला खात आहे, याच्यापेक्षा माझं भाग्य काय असलं पाहिजे. परंतु मला आपली किंमत येते, म्हणजे माझी काय येते, आपली किंमत जाईल याची मरता मरता मला चिंता वाटते. आणि जाता जाता माझी एक विनंती आहे की एवढा परोपकार करून जावा म्हणून. म्हणजे बोल, माझं काही बोलणं आहे का? म्हणजे काय आहे बोलणं तुझं? म्हणजे मला तुमची अपकीर्ती होईल असं वाटतंय, मला मरणाची भीती वाटत नाही. म्हणजे कशामुळे अपकीर्ती होईल? म्हणजे इथे कोला आला होता, तरस आला होता, लांडगा आला होता, वाघ आला होता, पण सर्वांनी आपला पायाचा ठसा पाहून त्या घाबरून ते पडून गेले. हे महाराज, आपल्या पायाच्या ठशाने माझं रक्षण केलं आणि आज जर तुम्ही माझं भक्षण केलं तर किंमत तुमची जाईल, माझी जाणार नाही. तुमचा पायाचा ठसा माझं रक्षण करू शकला आणि स्वतः शिव माझं रक्षण करू शकत नाही. हा डाग तुमच्या नावाला आहे, माझ्या नावाला नाही. खायचा असेल तर खुशाल खा. त्याने विचार केला, शिळी किती खरं बोलते, सांग म्हणलं तुझी काय इच्छा आहे. म्हणजे काही इच्छा नाही, मला माझ्या शिळेमध्ये येऊन सोडा. इतक्यामध्ये हत्ती चालला होता, आवाज दिला, हे हत्ती आला. काय मला म्हणजे हिला सोडीनं उचल, वरी ठेव आणि हिला हिच्या घरी मालकाच्या नेऊन सोड. आदेश घेतला. खांद्यावर शिळीला त्या ठिकाणी घेतलं आणि हत्ती निघाला. ती बाबळ दिसली, ती म्हणायची इथं थांब. शेंडे खात शिळी कुठे निघाली? ज्या बाबळीला पोलॅशियम शेरबुक्याचा आणि शेळीचं तोड लागलं नाही, ते मात्र शेंडे हिने खाल्ले. तशी आमची गत आहे. का तर हिचं रक्षण आणि ही शरण गेली कुणाला, तर एका प्राण्याच्या, शिवाच्या, राजाच्या चरणाला शरण गेली. आणि हा तर आमचा पंढरीनाथ, हा जगाचा मायबाप आहे. जर आम्ही त्याच्या चरणाला शरण गेलो तर तो त्याच्या चरणावर शरण जा, आम्हाला मुक्त म्हणूनच तुकोबारा म्हणतात, केले कर्मांतर भूम मारिले हरिहर. एवढा शरण गेलो की कर्मांतर केलं म्हणजे सर्व कर्माचा परित्याग केला आणि मी केवळ त्याचा ध्यास घेतला आणि याचा परिणाम तुका म्हणे माझे
उतरले भार ओझे माझे झाले गयावरच इकले पितरांचे मिळून ज्ञानेश्वरा याच ठिकाणी सेवा पूर्ण झाली. बरोबर ज्या वेळेला उभा राहिलो त्याच वेळेला 2 मिनिट अगोदर सेवा तुमची सोडून गेली. 9:49 ला उभे राहिलो, 9:47 मिनिटं